त्यातील 1,70,00,000 जनतेसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे। गणेश उत्सवानिमित्त जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा अखेर मार्ग आता मोकळा झालेला आहे। गणेश उत्सव राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा या ठिकाणी दिला जाणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता या ठिकाणी समोर येत आहे। 1,70,00,000 कुटुंबांना आनंदाचा शिध्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे अशी माहिती देखील समोर येत आहे। आता तुम्ही 27 ऑगस्टला गणपतीचं धूमधडाक्यात आगमन होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फक्त 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। परंतु सरकारने यावर्षी देखील राज्यातील सर्व सकट जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा शिधामध्ये 12 वस्तू ज्यामध्ये मोफत तुम्हाला 12 वस्तू मिळतात तर त्या सर्व वस्तू या सर्व जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत। राज्यातील फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा आनंदाचा शिधा म्हणजेच 12 वस्तू सरकारने देण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये यावर्षी देखील आता वेगवेगळ्या महागड्या वस्तू देखील सरकारने देण्याचं ठरवलंय। दरवर्षी दिवाळीला आणि गणपतीला तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये या 12 वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत मिळत असतात। त्याप्रमाणे अगदी 100 रुपयामध्ये यावर्षी पण तुम्हाला 12 वस्तू मोफत देण्याचा निर्णय अखेर सरकारने निर्णय घेतलेला आहे। परंतु मागच्या वर्षी ज्या वस्तू तुम्हाला मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा यावर्षी काही वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि महागड्या देखील मिळणार आहेत। चांगल्या वस्तू तुम्हाला सरकारकडून मिळणार आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 12 वस्तू आता या ठिकाणी 27 ऑगस्टला गणपती तर येणार आहेत आणि त्यानिमित्त रेशन दुकानामध्ये या वस्तूचा लाभ देखील तुम्हाला दिला जाणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ दिला जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आले। कारण यावर्षी आनंदाचा शिधा फक्त या 14 जिल्ह्यामध्ये देणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे। सर्वच रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार नाही। यामध्ये काही अटी, काही पात्रता आणि काही कागदपत्रे देखील तुम्हाला द्यावी लागणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। यामध्ये जे रेशन कार्ड धारक अटीमध्ये बसतील, पात्रतामध्ये बसतील त्यांनाच मोजून फक्त 100 रुपयाची नोट तुम्हाला द्यायचे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला 12 वस्तू तुम्हाला घरी घेऊन जायचे। जर बाहेर विकत घ्यायला गेल्या या 12 वस्तू तर तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागतील। परंतु सरकारच्या माध्यमातून जसं तुम्हाला रेशन दुकानामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ जसे मोफत दिले जाते तसे आनंदाचा शिधा फक्त 100 रुपयामध्ये एवढ्या छोट्याशा किमतीमध्ये तुम्हाला मोफत देण्याचं सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरं पाहिलं गेलं तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले आहे। त्यामुळे आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ आता मिळणार आहे आणि कोणत्या 4 प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना यामध्ये लाभ भेटणार नाही याची संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे तुम्हाला जर या 12 वस्तूचा गणपतीला लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे तुम्ही लगेच आता पाहायचं आहे। आता बघा रेशनधारक मित्रांनो, आता गणपतीच्या सणानिमित्त दरवर्षी तुम्हाला 12 वस्तूचा काही ना काही लाभ या ठिकाणी मिळत असतो, सरकारच्या माध्यमातून दिला जातो। तशा प्रकारे या वर्षी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या 12 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ आता मिळणार आहे। तसेच तुम्हाला 14 जिल्ह्याची लिस्ट देखील आमच्याकडे आलेली आहे, त्यामुळे मी लगेच वाचून दाखवणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे। आता बघा 14 गोष्टी कोणत्या कोणत्या मिळणार आहेत, 12 गोष्टी कोणत्या कोणत्या मिळत आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये मिळणार आणि कोणता तुम्हाला नंबर लावायचा, कसा त्याच्यासाठी अर्ज करायचा याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। असं सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलंय की मित्रांनो एक प्रॉब्लेम झालाय, अनेक रेशन कार्ड कुटुंबांना हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलंय। आता बघा यामध्ये 12 वस्तू आहेत, 12 मध्ये मोठमोठ्या वस्तू देखील नवीन सामील केल्या आहेत। वस्तू पाहून तुम्हाला खूपच आनंद होणार आहे। सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला मोफत मिळत असतात, परंतु योग्य वेळी तुम्ही याचा लाभ घेत नाही, त्यामुळेच तुम्हाला या वस्तूचा फायदा तुम्हाला उचलता येत नाही। त्यामुळे तुम्ही पैसे देऊन देखील बाजारामधून प्रत्येक सणाला या वस्तू विकत घेऊन येत असता। त्यामुळे सरकारने या महागड्या वस्तू झाल्याने तुम्हाला मोफत देण्याचं सरकारने अखेर ठरवलेलं आहे। जे रेशनधारक गरीब वंचित आहेत त्यांच्या घरामध्ये देखील गणपतीचा सण धूमधडाक्यात व्हावा याचा विचार अखेर सरकारने केलेला आहे। त्यामुळे त्या 12 वस्तू आहेत त्या 12 वस्तू तुम्हाला मोफत मिळले जाणार आहेत। मग या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत हे तुम्हाला देखील पुढे सांगणार आहे। तसेच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या वस्तू मोफत वाटप केले जाणार आहेत। अगदी किरकोळ 100 रुपयाची एक नोट सुद्धा तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये द्यायचे आणि तुम्हाला या 12 वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला घरी घेऊन जायचे। बाहेर जर तुम्ही विकत घ्यायला गेला तर या वस्तू तर तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये तुमच्या खिशातील मोजावे लागतील।
इतक्या त्या ठिकाणी महागड्या वस्तू आहेत. तरी पण सरकारने गोरगरिबांना आता फक्त 100 रुपयामध्ये या वस्तू देण्याचं सरकारने अखेर ठरवलेलं आहे आणि निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे. तुमचे पैसे आता या ठिकाणी मित्रांनो वाचणार आहेत. बघा, सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी कोणत्या ज्या 12 वस्तू आहेत ते पाहून घेऊया. या ठिकाणी कोणत्या 12 वस्तू आहेत, नवीन काही वस्तू यामध्ये सामील झाल्या आहेत का त्या देखील आपण पाहून घेणार आहोत. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये गणपतीला या वस्तू वाटणार आहेत, याचा लाभ कसा घ्यायचा, लगेच सर्वात पहिल्यांदा आपण कोणत्या रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे ते पाहूया. कोणत्या रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार नाही ते पाहूया. याबद्दल सविस्तर अपडेट सरकारच्या माध्यमातून आता रेशन कार्ड धारक कुटुंबांना म्हणजेच त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या कुटुंबांना आलेलं आहे. बघा, ज्या नागरिकांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांचं रेशन कार्ड पांढऱ्या कलरचं आहे अशा रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले. आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे सुद्धा लाभ मिळणार आहे त्याची लिस्ट देखील आता आलेली आहे. आता कोणकोणते यातील रेशन कार्ड धारक या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे. आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांनाच हा लाभ मिळणार आहे अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. आता तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आम्ही त्यांनाच देतो त्यांना ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळं केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड ज्याच्याकडे आहे त्यांना या जवळजवळ 12 वस्तूचा आता या ठिकाणी लाभ मिळणार आहे. जसे की लाडक्या बहिणीचे 1500 रुपये तुम्ही घेत असता, PM किसान योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हे पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांनाच आम्ही देत असतो असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्यामुळे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांनाच हा लाभ मिळणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तुम्हाला हा व्हिडिओ काही कामाचा नाही, कारण तुम्हाला हा लाभ भेटणार नाही. फक्त पिवळे किंवा केशरी रेशन कार्डांना हा लाभ 12 वस्तूचा लाभ दिला जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आहे. मग कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे, कोणाकोणाला हा लाभ मिळणार आहे हे देखील आपण लगेच जाणून घेऊया. तुमच्या घरामध्ये जर कोणतीही सरकारी व्यक्ती सेवेत असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतेही पोलीस असेल, आर्मीमध्ये असेल, तुमच्या घरातील वयस्कर लोक सरकारी पेन्शनचा लाभ घेत असेल तर त्या लोकांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असून देखील हा लाभ तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही. सरकारच्या माध्यमातून सांगितले की कारण ज्या 12 वस्तू आहेत या 12 वस्तूमधील काही महागड्या वस्तू देखील आहेत. सरकारने अखेर निर्णय घेण्याचा म्हणजे आता तुम्हाला देण्याच्या वस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतरची पुढची अट या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना सांगण्यात आले ते सुद्धा आता मी सांगणार आहे. परंतु सर्वांनी लक्षात ठेवा कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या वस्तूचा लाभ मिळणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या 12 वस्तूचा लाभ तुम्हाला मिळणार आहे त्या 12 वस्तू देखील नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या वस्तू देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या आहेत. लक्षात ठेवा, मागच्या वर्षीच्या वस्तू तुम्हाला गणपती ज्या मिळाल्या होत्या तर त्यापेक्षाही आता यामध्ये नवीन महागड्या वस्तू देखील ऍड करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा सरकारने देण्याचं ठरलंय. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 100 रुपये त्या ठिकाणी रेशन दुकानामध्ये जाऊन भरायचे आहेत आणि तुम्हाला 12 महागड्या वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत. आता बघा, तुम्ही खरेदी करायला कुठे एखाद्या ठिकाणी खरेदी करायला गेला तर या वस्तू तुम्ही गेला तर तुम्हाला कमीत कमी 4 ते 5,000 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे इतके पैसे तुमचे वाचणार आहेत. त्यामुळे गणपतीचा सण आता तुमचा गोडच होणार आहे. त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे, कारण तुमचा 12 वस्तू लाभ कसा मिळवायचा तसेच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे देखील सांगणार आहे. नंतर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण तुम्हाला 12 वस्तूच्या महागड्या वस्तू, नवीन वस्तू, मोठमोठ्या वस्तू सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्याआधी या ठिकाणी अटी बघूया. कोणत्या रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे, या ठिकाणी वस्तूच मिळणार नाहीत. तर बघा, अट सरकारच्या माध्यमातून 12 वस्तू मिळवण्यासाठी सांगण्यात आलेत. कोणत्या अटी सांगण्यात आलेत ते म्हणजे यामध्ये शेतकरी वर्ग हा खूप जास्त रेशन कार्ड धारक असतो. अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ म्हणजे 12 वस्तूचा लाभ या शेतकऱ्यांना देखील मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय. त्याचं कारण सुद्धा आता आलेलं आहे. याचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न देखील चेक केलं जाणार आहे. ज्या शेतकऱ्याचं इन्कम, वर्षाचं इन्कम जास्त आहे, जो गव्हर्नमेंटला टॅक्स भरत असेल तर रेशन कार्ड धारकांना या 12 वस्तूचा लाभ शेतकऱ्यांना देखील मिळणार नाही अशी माहिती देखील सरकारने सांगण्यात आलेली आहे. आम्ही केवळ पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड त्याच नागरिकांना देतो ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्याचं 2 टायमाचं अनेकांना खायचे वांदे असतात, मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना तसेच दुसऱ्याच्या घरामध्ये कामाला जाणाऱ्या, धुणी भांडी करणाऱ्या गोरगरीब जनतेला आम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देत असतो आणि त्यांनाच त्या ठिकाणी आम्ही आता 12 वस्तूचा लाभ या ठिकाणी देणार आहोत. जर तुम्ही श्रीमंत व्यक्ती असाल आणि कुठेतरी त्या ठिकाणी खोटी कागदपत्रिका काढून
त्या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही चुकून आतून पैसे देऊन चुकीच्या पद्धतीने काढला असेल तर तुम्हाला या 12 वस्तूचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता बघा कोणत्या 12 वस्तू आहेत ते पण तुम्हाला सांगतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे ते देखील मी लगेच सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। व्हिडिओ तुम्ही बंद करू नका, कारण फक्त या 14 जिल्ह्यामध्येच आता या 12 वस्तूचा लाभ या ठिकाणी मिळणार जाणार आहे। जो आनंदाचा शिदा आहे तुमच्या 12 वस्तूचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता तुम्हाला काय करायचं, फक्त 100 रुपये तुम्हाला रेशन कार्ड दुकानामध्ये भरायचे आहेत। भरल्यानंतर तुम्हाला ज्या 12 वस्तू आहेत तुम्हाला घरी घेऊन जायचे आहेत। लक्षपूर्वक ऐका, पहिली वस्तू सांगण्यात आली ती म्हणजे तुमच्या खाण्यातील आहे, ज्याचे दर आता तुफान वाढलेत। ते दर रेशन कार्ड दर सध्याला परवडत नाहीत। त्यामुळे आता गणपती सण निमित्त आता तुमचा सण या ठिकाणी गोड व्हावा त्यासाठी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून ही वस्तू देण्यात आली आहे। 12 वस्तू आहेत, त्यामधली पहिली वस्तू ती म्हणजे खाद्यतेल। बघा, खाद्यतेलाचा विचार केला तर एका किलोचा रेट 150 रुपये झालाय आणि त्या ठिकाणी 100 रुपये तुम्हाला एक ठिकाणी एकदाच 100 रुपये भरायचे आहेत आणि 120 रुपये 150 रुपये वेगवेगळ्या पद्धतीचे तेल तुम्हाला दर आहेत। तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेंग तेल खात असाल, पाम तेल खात असाल, सूर्यफूल तेल खात असाल, म्हणजे तुम्ही कोणत्या घरामध्ये वापरत असाल त्याच्यावरती डिपेंड आहे। 120 पासून ते 150 पर्यंत 1 किलो तेलाचे आता सध्या महाराष्ट्रामध्ये भाव आहेत। आता तुम्हाला फक्त 100 रुपये एकदाच रेशन कार्ड मध्ये भरायचे आहेत आणि तुम्हाला 12 वस्तू मोफत घेऊन जायचे आहेत। त्यामुळे एका तेलाच्या किमतीमध्ये तुम्हाला जवळजवळ तुम्हाला 12 वस्तू मिळणार आहेत। त्यानंतर बघा, जी वस्तू सांगण्यात आली ती म्हणजे साखर सुद्धा या सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। अशी माहिती देखील तुमचा गणपती सण गोड केला जाणार आहे अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। आता 14 जिल्ह्यामध्ये कोणते मिळणार आहेत ते देखील सांगणार आहे। नक्की पुढे बघा। आता सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू या ठिकाणी सांगण्यात आली ते म्हणजे चणा डाळ। तुम्ही पोळ्या वगैरे करणार असाल किंवा तुम्ही चणा डाळ देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं यावर्षी गव्हाच्या आट्याचे पीठ देखील 4 किलो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत देण्याचं सरकारनं बोललं जात आहे। आता ठिकाणी आट्याचं पीठ, गव्हाचं पीठ अजून काही निर्णय झाले नाही, परंतु आनंदाचा जो शिदा आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलेली आहे। आता बघा, सांगण्यास सुरुवात देखील करतो बघा। अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर, हिंगोली या जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिदा या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की या जिल्ह्यामध्ये का जमा होणार आहे, तर बघा, जे जिल्हे आहेत ते सरकारने शेतकरी जिल्हे म्हणून घोषित केले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये सरकार त्या ठिकाणी पैसे देऊन रेशन कार्डवरती पैसे देखील देत असतं। तशा प्रकारे आता जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा आनंदाचा शिदा मिळवण्याची दाट शक्यता आहे, कारण दरवर्षी आनंदाचा शिदा या वर्षी मिळत असतो। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुला युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।